यानंतर पुन्हा टॉप 9 न्यूज बघूयात। मंदिराच्या तिजोरीवरच्या डल्ल्यातनं आमदार खासदार विकत घेतले होते। गद्दारांमध्ये हिंमत असेल तर भाजपला प्रश्न विचारा, उद्धव ठाकरेंचं आव्हान। काही जणांनी म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काही तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले। तुमच्यामध्ये जर हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, या गद्दारांच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, तर त्याने मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। उबाठाकडनं सातारा पाटणच्या चाफळच्या श्रीराम मंदिरात जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा पठण आंदोलन करण्यात आलं। अयोध्या राम मंदिरात झालेल्या चोरीच्या बाबत देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी आंदोलन असल्याची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं प्रत्युत्तर। नवनीत राणांचं अमरावतीमधल्या हनुमान गडीवरती हनुमान चालीसा पठण। अमरावतीमध्ये भाजपच्या आमदारांकडनं उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी दे भगवान अशी बॅनरबाजी। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। ठाकरेंनी कुराणचं पठण करावं, रामरक्षा आंदोलनावरनं निलेश चंद्र मुनींचा निशाणा। रामरक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं, कारण की त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत। तो गुलाता तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं। नागपुरातली त्यांची आवश्यकता नाही हनुमान चालीसा करायची आणि रामरक्षा करायची। सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणावरनं हटवलंय, त्या संदर्भातल्या बातम्या बघूयात। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरनं हटवलं। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ झाला। हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, दिल्ली पोलिसांची माहिती। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। 20 जुलैचा संसदेवरचा मोर्चा सुद्धा निघणार। जंतर मंतरवरती दिपकेंना अश्रू अनावर। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर अज्ञात तरुणीकडनं शाईफेक। शाईफेकीनंतर दिल्लीच्या जंतर मंतरवरती गोंधळ। मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं। मला नजरकैदेत ठेवून वांगचुक यांना उपोषण स्थळावरनं हटवलं। अभिजित दिपकेंचा आरोप। वांगचुक यांना उपोषण स्थळावरनं हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं, अभिजित दिपकेंची माहिती। दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मारकर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागले का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। आणखी किती बळी गेल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार? ठाकरेंचा सवाल। वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय। तुम्हाला सुद्धा शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा। जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणे शक्य शांततापूर्ण मार्गाने ते करा। तर बळाचा वापर करून भारतातील लोकशाही निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचं जग बघतंय। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनं सुद्धा आता सहन होत नाहीत। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरनं हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट। उठाया गया, ऐसे कभी भी पहले होता नहीं था, ऐसे ब्रिटिश राज में भी नहीं होता था। सबसे खराब जो डिक्टेटरशिप वो भाजपा ने हमारे देश में लाई है, लेकिन इमरजेंसी चालू है ये बोलने की उन्हें हिम्मत नहीं है। सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं। 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न। वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं, अंजली दमानी यांचा संताप। आताच्या घटनेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। तर का झाला पाहिजे? कारण ह्या देशात संपलेली अकाउंटेबिलिटी पुन्हा आणली पाहिजे। तर गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। सरकारनं त्यांचा अंत पाहण्याची भूमिका घेऊ नये, संवादातून आंदोलनावरती तोडगा काढावा। अण्णा हजारेंची वांगचुक यांच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले 20 दिवस होत आले। आता सरकारने आदित्य त्यांचा अंत पाहू नये। हो ना काय म्हणायचं म्हणा, चर्चा करायला काय हरकत आहे। मनोज जरांगेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करावं, मनोज जरांगेंची मागणी। केंद्र सरकारसाठी विद्यार्थी महत्वाचे की मंत्री? मनोज जरांगेंचा सवाल। दिल्लीतल्या जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांचं 21 दिवसांपासून उपोषण सुरू। की विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार विद्यार्थी सोडू एक जर राजीनामा देशाच्या वतीनं मागितला जात असेल विद्यार्थ्यांच्या वतीनं, तर ते सुद्धा सरकारकडून घेतला जात नाहीये। मग सरकारसाठी काय महत्वाचं आहे
हे जनतेनं कळून घेणं खूप गरजेचं आहे.